आज हम मराठी संयुक्त इयत्ता 8वी की कविता जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहणार आहोत। कवितेचे कवी आहेत शंकर वेद यांचा जन्म 1928। प्रसिद्ध कवी कथाकार आहात। त्यांचे कथा स्वर कालस्वर रसयात्रा प्रवासी पक्षी इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे। प्रस्तुत कवितेत कवीने पावसाळ्यातील सृष्टीमध्ये दिसणारा बदल त्याचे दृश्य अतिशय मोहक शब्दामध्ये त्यांनी चित्र रेखाटलेले आहे आणि कविता आपल्याला आवडेल मी अशी अपेक्षा करतो। कवितेचे 2 भाग आपण केलेले आहेत। पहिल्या भागामध्ये आपण कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये कवितेचे आपल्याला वाचन ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले पाठ्यपुस्तक आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्याच्यात लक्ष द्यावे अशी मी अपेक्षा करतो। त्याच्यानंतर कवितेमध्ये आपल्याला पीपीटीच्या माध्यमातून वर्कशीट दिलेली आहे। शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कठीण शब्द यांचा वापर आपण आम्ही पाठवलेला आहे। त्याचा आपण उपयोग घेणार मी अशी अपेक्षा करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया। कवितेचे बोल आहेत, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटे, लवलवणारे तुरे, निसर्ग आपली किमिया दाखवत असताना मेचा महिना संपला, जून लागतो आणि आपल्याला एका प्रकारची अपेक्षा असते का आता निसर्ग आपली किमिया दाखवणार आहे आणि तो दाखवल्यानंतर सर्वीचकडे पाणीच पाणी आपल्याला दिसायला मिळतो। निसर्गाचा जसा पावसाळा सुरू झाला तर जमिनीमध्ये सर्वात पहिले परिवर्तन होतो का एक हिरवेगार गवत आपल्याला डोकावताना दिसतो आणि ते गवत त्याच्यावरती डोलणारे तुरे असतात। तुम्ही पहा, जरा पावसाला आपण एवढे पाणी टाकतो पण आपल्याला काही बदल झालेला नसतो। निसर्गाचा पाऊस पडल्यानंतर लगेच काही दिवसांनी आपल्याला जमिनीमध्ये हिरवळ दिसते आणि त्या हिरवळवरती निघणारे तुरे ते खूप आपल्याला छान दिसतात आणि सर्वीकडे पाणीच पाणी दिसतो आणि त्याच्यात ते हिरवळचे तुरे आपल्याला पाहायला मिळतात। नवीन लकाकी झाडावरती सुकात पाने फुले नहाती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे। नवी लकाकी, पावसाळा सुरू झाला की आपल्याला झाडांवरती एक लकाकी, एक चमक, एक हिरवळ दिसायला मिळते। ती हिरवळ जेव्हा आपण पाहतो तर आपलं मन असं शांत झालं। हिरव्या वस्तू पाहिल्यानंतर डोळ्याला शांती मिळते आणि भडकला लाल कलर दिसला तर अरे काय विचित्र आहे, पण हिरवळ सगळीकडे। प्रवासामध्ये तुम्ही रेल्वेने प्रवास करा, बसने करा तर आपल्याला दिसेल सगळीकडे हिरवळ। मनाला कसं असतं का आता इथं गाडी थांबायची आणि त्या हिरवळीमध्ये आपले सेल्फी घ्यायचे, फोटो घ्यायचे, खूप सुंदर दिसतो। ते सर्व झाडे झुडपे आहे ना, त्यांच्यावरती चमक आलेली असते। सुखात पाने फुले नहाती, त्या पावसामध्ये ते पाणी फुले सुखात नाहतात, त्यांना आनंद वाटतो। अरे वा, किती छान, निसर्गाने आमची जणू आंघोळच केलेली आहे। त्यांच्यात एक नवीन चकाकी निर्माण झालेली असते आणि ती चकाकी म्हणजे निसर्गाने दिलेली आम्हाला सर्वात मोठा वरदान आहे। आपण किती पण प्रयत्न करत आपण किती पण पाणी मारलं झाडावरती तर तुम्हाला चकाकी दिसणार नाही। निसर्गाने पडलेल्या पावसाने लगेच चकाकी येते आणि ते आपल्याला आनंदित करतात। पाणी फुले आनंदाने नाहत असतात। पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे। पाऊस वारा, पावसामध्ये पाहते काही पक्षी पाण्यामध्ये भिजलेले असतात, ते एखाद्या झाडाच्या फांदीवरती बसतात आणि त्या फांदीवरती बसल्यानंतर ते आपल्या पंखाने पाणी उडवतात। ते पाणी उडल्यानंतर आपल्याला काय वाटतं, पक्षी किती आनंदित आहेत। जसं आपण हिवाळ्यामध्ये अंघोळ करून कसं आपलं लवकर अंग सुकवण्याचा प्रयत्न करतो, ते पक्षी आनंदाने भिजतात आणि आपले पाणी उडवतात। भिरभिरणारे पक्षी, इकडून तिकडे भिरणारे पक्षी पावसामध्ये पाखरे पाण्यामध्ये ते आनंद घेत असतात। झेलीत ऊन वारा झेलीत पाखरे, पावसामध्ये ते भिरभिरत असतात, बागडत असतात। हसत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर, कडे कपारी रानो राणी नांद नाचरा भरे। फिकट निळ्या रंगाचे जे डोंगर हसत हसत मुक्तपणे भिजत असतात, डोंगरातून झरे उड्या मारत खाली जमिनीवरती पडत असतात। पावसाळा सुरू झाला की हिरवे जे डोंगरचे आपल्याला सुके दिसतात उन्हाळ्यामध्ये कसे इथं काळसर, पण जसं त्यांच्यावरती पाणीचा वर्षाव होतो त्यांची तजेलती त्यांच्यावरती येते आणि त्या नदीत ते पावसामध्ये त्या नदीमधून कान्या कोपऱ्यातून कपाऱ्यामधून पाण्याचे झरे जे येत असतात आणि ते जमिनीवरती पडतात आणि त्याच्यामध्ये आपण त्यांचा आनंद घेत असतो। कडे कपारी रानो राणी नांद नाचरा बरे,
ते कान्याकोपऱ्यामध्ये जे कपारी आहेत तिथून सुद्धा पाण्याचे झरे जे आहेत ते आपल्याकडे येतात आणि सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी दिसायला मिळतं आणि तो पाण्याचा आनंद आपण घेतो. निसर्गाची एक मोठी किमया आहे आणि ते झरे जेव्हा पावसाळ्याचे येतात त्याच्यात आपण आनंद घेत असतो. मध्येच घेत वारा अवसळी जरी ढगाची तुटे साखळी, जरी मध्येच घेतो वारा अवसळी जरी ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बांगडे हरिण परी गोजिरे. मध्येच वारा येतो आणि तो वारा आकाशातील काळे जमलेल्या ढगांना फोडतो. ते ते डोंगर ते ढग वेगळं होतात आणि त्या वेगळे झालेल्या वाऱ्यांमुळे वेगळे झालेल्या ढगांच्या मधूनच सूर्याची किरण जी आहे जमिनीवरती पडते आणि ती गोजिरवाणीची सूर्याची किरण आपल्याला पाहायला मिळते. मधूनच वाऱ्याची उसळी घेतल्यामुळे आकाशात ते ढग पागलेले असतात, इकडे तिकडे झाले असतात आणि ते विखुरलेल्या ढगामधून हिरव्यागार रानामध्ये एक सुंदर सूर्याची किरण आपल्याला जमिनीवरती पडलेली असते आणि त्याचा आनंद आम्ही घेतो. अशी ही कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा करतो की आपल्याला ही कविता समजली असेल, आपण त्याचा आपल्या अभ्यासामध्ये वापर करा अशी मी अपेक्षा